सध्या सर्वत्र एकाच शब्दाची चर्चा आहे, तो म्हणजे अल निनो. हवामानातील या बदलामुळे वाढणाऱ्या उष्णतेने नागरिकांच्या चिंतेत भर घातली आहे. पण हा अल निनो नक्की आहे तरी काय? त्याचा आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो आणि या कडाक्याच्या उन्हापासून आपण आपला जीव कसा वाचवू शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांनी दिली आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर अल निनो ही हवामानातील एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते. याचा परिणाम मान्सूनवर होतो आणि उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढते. जेव्हा तापमान अचानक वाढते तेव्हा त्याचा सर्वात मोठा फटका मानवी शरीराला बसतो. डॉक्टर गावंडे यांनी स्पष्ट केले की अल निनोमुळे वाढणाऱ्या या हीटवेव्ज थेट आपल्या शरीरातील पाणी कमी करतात. यामुळे उष्माघात, सतत थकवा येणे, चक्कर येणे आणि काहींना मळमळण्यासारखे त्रास होऊ शकतात. जर वेळेत काळजी घेतली नाही तर वाढलेली ही उष्णता शरीरातील अंतर्गत अवयवांसाठी घातक ठरू शकते. या भीषण संकटापासून वाचण्यासाठी डॉक्टर अविनाश गावंडे यांनी अत्यंत महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत. जसं की तहान लागण्याची वाट पाहू नका. दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या. शरीरातील क्षारांचे प्रमाण टिकवण्यासाठी लिंबू सरबत किंवा ताकाचा वापर करा. दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हाचा कडाका सर्वात जास्त असतो. या काळात शक्यतो घराबाहेर पडणे टाळा आणि शक्य नसल्यास वारंवार पाणी प्यावे. उन्हात जाताना काळे किंवा गडद रंगाचे कपडे वापरू नये. त्याऐवजी पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावे. जर खूप डोके दुखत असेल किंवा जास्त घाम येऊन अचानक चक्कर येत असेल तर घरगुती उपाय करण्याऐवजी तातडीने वैद्यकीय मदत घ्या. डॉक्टर गावंडे यांच्या मते अल निनोच्या काळात स्वतःची आणि विशेषतः लहान मुले व वृद्धांची काळजी घेणे ही गरज आहे. सतर्क रहा आणि उष्णतेपासून स्वतःचा बचाव करा, असा संदेश त्यांनी दिलेला आहे. आपल्या प्रशांत महासागरात जे पाणी गरम होण्याचं प्रमाण आहे आणि काही साईडला गरम झाल्यामुळे दुसरीकडे थंड पाणी असते आणि ते सगळं डिस्ट्रीब्युशनमध्ये जेव्हा कमी दाबाचा पट्टा तयार होतो, यामुळे काही ठिकाणी ड्रॉट म्हणजे पाण्याची कमतरता होणं आणि काही ठिकाणी खूप जास्त रेन पडणं ही याचा अल निनोचा महत्त्वाचा इफेक्ट आहे. पण जनरली इंडियामध्ये पाणी कमी होणं म्हणजे ड्रॉट दुष्काळ तयार होणं ही परिस्थिती जनरली असते ना. मागच्या काही वर्षातून बघितलं असेल काही वर्षाआधी की आपल्या मराठवाड्यात आणि बाकी ठिकाणी पाण्याचा खूप हाहाकार झाला होता. पाणी कमी मिळत होतं, पाणी पडत नव्हतं. त्याच्यामुळे आरोग्यावर होणारे याचे परिणाम एक डायरेक्ट आणि काही इनडायरेक्ट. तर डायरेक्ट परिणाम जसं पाणी कमी होतं त्याच्यामुळे लोकांना पाण्याची कमतरता होते आणि परिणामतः टेम्परेचर वाढले जाते. जसं आता सध्या हीटचं प्रमाण मोर दॅन 45 डिग्री आहे, तर तसं टेम्परेचर वाढल्यामुळे उष्माघात होणं, डिहायड्रेशन होणं, त्याचा जर इफेक्ट झाला की हायपरपायरेक्सिया म्हणजे टेम्परेचर जास्त राहणं आणि हे सगळे डायरेक्ट होणारे परिणाम आहे. आणि इनडायरेक्ट होणारे या काळात टेम्परेचर जास्त झाल्यामुळे आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे ड्राय एन्व्हायरमेंट जास्त राहते. ड्राय एन्व्हायरमेंट असल्यामुळे पेशंटला अस्थमा त्याचा आजार वाढणं किंवा धूळ जास्त झाल्यामुळे धुळीवाटेसुद्धा होणारे आजार हे वाढणं. धूळ बाकीच्या ठिकाणी म्हणजे जसं श्वासनलिकेत गेली तर अस्थमा वाढणं, दम्याचे प्रकार वाढणं आणि जर धूळ हे खाण्यात जर गेली तर त्याच्यामुळे टायफॉईड, जॉन्डिस, डायरिया हे सगळे परिणाम त्याच्यामुळे होतात. आणि याच्यात पाण्याची कमतरता असल्यामुळे कुठे कुठे पाणी साचणं पण याच्यात होऊ शकते आणि पाणी साचण्याचं प्रमाण वाढलं तर डास, मच्छर वाटून त्याच्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि असे आजार या काळात जास्त होऊ शकतात. सोबतच पाणी कमी झाले की स्वच्छता नॅचरली कमी असते, हात धुण्याचं प्रमाण कमी नसते. त्याच्यामुळे अस्वच्छ वातावरणामुळे जे पर्सनल हायजीनचे आजार आहे आणि बाकीचे आजार आहे ते आजार होण्याचं जास्त प्रमाण असते. आणि या काळात ओव्हरऑल हीट एक्झॉशन म्हणजे घाम जास्त असल्यामुळे शरीरातली जे हे आहे इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते बाहेर जातात. त्याच्यामुळे होणारे आजारसुद्धा या काळात होऊ शकतात. म्हणून याला उपाय म्हणून या काळात सर्वात महत्त्वाचं पाणी कसं वाचवता येईल, पाण्याचा संचय कसा करता येईल हे सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरं मी तर म्हणेल साधारणतः सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत प्रत्येकाने विशेषतः एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस म्हणजे लहान मुलं आणि म्हातारे माणसं यांनी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. कारण
हेच जे आहे की लहान मुलं यांची जे टेम्परेचर कंट्रोल करण्याची जी क्षमता असते ती परिपक्व नसते, ती इमॅच्युअर असते. आणि म्हाताऱ्या माणसात ही क्षमता क्षीण झालेली असते, म्हणजे वीक झालेली असते. त्याच्यामुळे ह्या दोघांना जास्त इफेक्ट होतो. या दोघांना जास्त वाचवणं आवश्यक आहे. पण काम करणारे लोक आहे, मध्यम वयीन लोक आहे, यांना कामासाठी बाहेर जावं लागतात. तर बाहेर जाताना सुती कपडे, हलके कपडे, ढिले कपडे वापरणं आवश्यक आहे. कॅप वापरणं आवश्यक आहे. कान जर बांधता आलं तर ते पण आवश्यक आहे. आणि कमी गडद रंगाचे किंवा व्हाईट कपडे वापरणं सर्वात महत्त्वाचं राहील. मी तर म्हणेल या काळात जेवढं ज्यूस पिता येईल किंवा जे होम अवेलेबल लिक्विड्स आहे हे घेता येईल, हे सर्वात चांगलं आहे. किंवा साखर, निंबू पाणी हे टाकून जर सोबत राहिलं आणि हे जर कंटिन्यूस पीत गेलं तर या काळातले आजार आपल्याला कमी करता येईल. शासन आजकाल खूप तत्पर काम करत असते. त्याच्यामुळे जनरली प्रत्येक गोष्टीबद्दल सूचना आमच्या महाराष्ट्र सरकारतर्फे येत राहतात आणि त्याच्याप्रमाणे काम होत राहते. एकूणच अल निनोमुळे वाढणाऱ्या या तापमानाचा धोका सर्वांनाच असला तरी लहान मुले आणि वृद्धांनी यामध्ये सर्वात जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे, असे आवाहन डॉक्टर अविनाश गावंडे यांनी केले आहे. कडक उन्हात बाहेर पडणे टाळणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे हाच यापासून वाचण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. निसर्गातील या बदलांकडे वेळीच लक्ष देऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आता अनिवार्य झाले आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.